श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत संपूर्ण सप्टेंबर हा महिना कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसं राहणार आहे। आजची ही महत्त्वपूर्ण माहिती समजून घ्या। आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमची कन्या रास आहे। लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानाचे स्वामी बुधदेव यांचं गोचर 15 सप्टेंबर नंतर लग्नस्थानातून होण्यास सुरुवात होईल। अर्थात तुम्हाला पहिला पंधरवडा थोडासा अडचणीचा आहे किंवा कामामध्ये विलंबता दर्शवते, परंतु दुसरा पंधरवडा मात्र तुमच्यासाठी उद्योग व्यवसाय नोकरी यामध्ये सुयश निर्माण करून देणारा, व्यक्तिमत्व उंचावणारा, कामाची गती प्राप्त करून देणारा आणि याच बरोबर प्रत्येक गोष्टीची योग्य पद्धतीने काम करण्याची क्रियाक्षमता वाढवणारा अशाच पद्धतीचा आहे। राशी पत्रिकेनुसार आपण माहिती घेतोय, त्यामुळे धनस्थानावरून आपण संचयाचे योग किंवा गुंतवणुकीचे योग पाहतो। या दोन्ही दृष्टीने विचार केला तर धनसंचय होणं किंवा गुंतवणुकीचे योग तुम्हाला या महिन्याच्या 13 सप्टेंबर नंतर दर्शवतात, कारण या ठिकाणी मंगळदेव येतील। मंगळदेव तुम्हाला कार्यक्षम करतील, गुंतवणुकी करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील। तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता तर त्या संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला तर अतिशय शुभ स्थिती निर्माण होत आहे। कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने या ठिकाणी मंगळदेव जेव्हा येतील त्यावेळेस कुटुंबामध्ये थोडेसे मतभेद, मतवैचारिकता या गोष्टी दिसून येत आहेत। राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात। परिश्रम स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात। सप्टेंबर पर्यंत लग्नस्थानातून आहे आणि तदनंतर ते धनस्थानातून गोचर करतील। म्हणजेच तुम्हाला अधिक परिश्रम आणि त्या परिश्रमातून योग्य तो फायदा, मोबदला प्राप्त करून देणं आणि संचयाकडे तुमचा पैसा घेऊन जाणं, अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे। या महिन्यात प्रवासाचे योग वारंवार येतील आणि त्या प्रवासातनं तुम्हाला आनंद, त्याचबरोबर कामातील यश या दोन्ही गोष्टी संभवतात आहेत। तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता, तुम्हाला नक्कीच प्रगतीचा काळ आहे किंवा प्रसिद्धीचा काळ हाच तो म्हणता येईल। युट्यूबर असाल तर नक्कीच या दरम्यान तुमच्याकडनं उत्तमरित्या काम करून घेणं, वक्तृत्व सुधारणा या दोन्ही गोष्टी होऊ शकतात, कारण संभाषण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे। आणि वाहन सुखाचा आहे। या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती गुरुदेव होतात, ज्यांचं गोचर दशमातनं होतंय, त्यामुळे वास्तूचं आणि वाहनाचं सुख उत्तम मिळेल। स्थानाकडे जाऊया। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे। शिक्षणासाठी तर अतिशय शुभ आहे, कारण राशीचे अधिपती सप्तमातनं केंद्रातनं गोचर करतात। त्रिकोणाचे स्वामी केंद्रातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला शिक्षणासाठी उत्तम यशदायी स्थिती निर्माण करून देत असतात। आरोग्य स्थानाकडे जाऊया। षष्ठ स्थान हे रोग आणि शत्रूचं आहे। शत्रू पीडेच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत। कुंभ राशीतनं राहुदेवांचं जेव्हापासून गोचर सुरू झालं त्यावेळेस हितशत्रू निर्माण झाले। या प्रकारचा शत्रुपीडेचा त्रास तुम्हाला संभवत नाही। राशी कुंडलीतील षष्ठावरून आपण आरोग्य पाहतो। आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर गुडघे आणि पाय पावले यामध्ये थकवा जाणवू शकतो आणि त्या माध्यमातून थोडासा तुम्हाला ताण जाणवू शकतो। मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीये। या 7व्या घरावरनं जोडदाराचं सुख पाहतो। या महिन्यात जोडदाराचं सुख संमिश्र प्रमाणात मिळणार आहे। काही अंशी मतभेद, कलह आहेत त्यावर विचार होऊ शकतात आणि त्या माध्यमातून पुन्हा तो विचार सातत्याने समोर आल्यामुळे कलह होऊ शकतो। नात्यामध्ये जी नात्याची घट्ट वीण आहे ती तुमच्याकडनं राहिली पाहिजे आणि या सगळ्याच गोष्टींचा विचारही व्हायला हवा। 15 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी नक्कीच या दृष्टीने आहे, कारण लग्नस्थानामध्ये मंगळदेव आहे, ते सप्तमाला पाहतायत, शनिदेवांना पाहतायत, त्याच्यामुळे तुमच्या सप्तम स्थानातील शनिदेव तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार आणि ताण निर्माण करून देतील आणि मंगळदेव तुमच्या जोडदाराला राग व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त करू शकतील। त्यामुळे 13 सप्टेंबर पर्यंत विशेष काळजी घ्यावी। 13 ते 15 सप्टेंबर नंतरचा कालावधी तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी उत्तम दर्शवतो। पार्टनरशिप मधील बिझनेस सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी सुद्धा 15 सप्टेंबर नंतरचा कालावधी शुभ म्हणता येईल। भाग्यस्थानाकडे जाऊयात। भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृषभ रास येते। शुक्रदेवांचं जे गोचर आहे ते कर्क राशीतनं होत आहे। सप्टेंबर नंतर राशी पत्रिकेतील सिंह राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील। अर्थात तुम्हाला 12व्या घरात गेलेले शुक्रदेव नक्कीच परदेशात, परराज्यात जाण्यासाठी, नोकरीच्या प्रयत्नांसाठी शुभ संकेत आणतील। विजा, पासपोर्ट या संदर्भातील कामे अडत असतील तर ते काम सुद्धा मार्गी लागू शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते काम तुमच्या हाती लागल्यामुळे तुम्ही आनंदित होऊ शकाल। राशी पत्रिकेतील भाग्यस्थानावरून आपण शुभ संकेत आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती पाहतो, पर्यटनाची संधी पाहतो। या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आध्यात्मिक सहलीचे योग सुद्धा या महिन्यात संभवत आहेत। नक्कीच पर्यटनाची संधी आहे। बाहेर देशात, बाहेर राज्यात तुम्ही तुमचा व्यवसाय घेऊन जाऊ शकाल, या पद्धतीने सुद्धा शुभ संकेत आहेत। दशम स्थानाकडे जाऊयात। 10वं घर काय दर्शवतं? तुमचा उद्योग व्यापार।
या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहेत। 13 मे पासून गुरुदेवांची उपस्थिती दशमात नाही, तुम्हाला 10वा गुरु सुरू झालेला आहे। 10व्या गुरुमध्ये आपण आपला व्यवसाय अगदी उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतो। यासाठी यामधील अडचणी कमी करण्यासाठी कल देऊ शकतो आणि त्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो। राशी पत्रिकेतील 11व्या घराकडे जाऊयात। 11वं घर काय दर्शवतं तर 11वं घर आर्थिक लाभ दर्शवतं। आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे। शेती, बागायत जमीन, मोकळी जागा खरेदी विक्री करणारा वर्ग या सगळ्यांसाठी सुद्धा शनी महाराजांची विशेष कृपा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होतात, जे भूमी तत्वाच्या राशीमधनं गोचर करणार आहेत 13 सप्टेंबर पर्यंत। त्यामुळे 13 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला जागा खरेदी विक्री करण्यासाठी सुद्धा, शेतजमीन जागा खरेदी विक्री करण्यासाठी विशेष लाभदायक स्थिती निर्माण होत आहे। स्थानाकडे जाऊयात। 12व्या स्थानामध्ये सिंह राशी येते। रविदेव त्याच ठिकाणी आहेत, परंतु केतुयुक्त आहेत, त्यामुळे अतिरिक्त खर्च होतो। प्रवासासाठी त्याचबरोबर काही गोष्टी खरेदीसाठी तुमचा कल वाढू शकतो। कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टींची आवश्यकता आहे, एखादी मशिनरीची आवश्यकता आहे, ती मशिनरी खरेदी झालेली आहे आणि आपल्या औद्योगिक व्यवसायासाठी त्याची गरज आहे। या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। अर्थात तो खर्च न म्हणता इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता। देशात जायचंय, स्थायिक व्हायचंय किंवा विजा पासपोर्टची कामे मार्गी लावून घ्यायची, यामध्ये अडचणी येत आहेत तर त्यातनं मार्ग काढायचा आहे, कारण या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत। त्रिक भावातनं जेव्हा केतुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला परदेशात जाण्याची संधी नक्कीच आणतात, परंतु विजा, पासपोर्ट यामधील कामांना मार्गी लागण्यासाठी सुद्धा अडथळे आणत असतात। मग आता तुम्ही यासाठी उपाय काय करणार तर संपूर्ण महिना तुम्हाला शंकराची उपासना जास्तीत जास्त करायची आहे। रीम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ज्यांना परदेशात, परराज्यात जायचं आहे आणि जाताना काही गोष्टींमध्ये अडथळे येत आहेत तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं आवश्यक आहे। याचबरोबर संपूर्ण महिनाभर तुम्ही शनी महाराजांची उपासना केली, मारुती स्तोत्र वाचलं तर अतिरिक्त जे संकट येत आहेत किंवा नात्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होत आहे, या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू शकता। ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, तुम्हाला 10वा गुरु सुरू आहे। 10व्या गुरुमध्ये विवाहासाठी कार्य मार्गी लागतात, परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग आणि त्यातील अडचणी काही असतील तर त्या गोष्टी तपासून पाहणं आवश्यक आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार, आणि त्यानुसार तुम्हाला ज्या काही उपासना दिल्या जातील त्या जर फॉलो केल्या तर विवाहात कार्यातील अडचणी कमी होऊ शकतात। आज आपण समजून घेतलं कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह, तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।